आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवणार आहोत। कोल्हापूरमध्ये खूप आवडीनं खातात ही भाजी। बघा अगदी मस्त लागते। बघा टोमॅटो, कांदा, कढीपत्त्याची पाने हे व्यवस्थित चिरून घेतले मी। बघा आता तेल गरम झालं आहे आपलं पॅनमध्ये। जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। त्यामध्येच मीठ टाकलं आहे मी। मिठामुळे कांदा लवकर परततो। बघा व्यवस्थित गुलाबी रंग आला आहे याला आता जवळजवळ। आता आपण बघा किती छान कलर आला आहे। आता आपण याच्यामध्ये कुटलेलं अद्रक आणि लसूण हे घालून घेणार आहोत आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त करपू द्यायचं नाही। जर असा घमघमाट सुटला की लगेच टोमॅटो ॲड करणार आहोत आपण। आता टोमॅटो हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला या तेलामध्ये। झाले आता आपलं हे परतलं जवळजवळ। आता आपण सुके मसाले घालणार आहोत। लाल मिरची पावडर ॲड केली आहे मी, हळद आणि आपला प्रवीण मसाला। बघा खूप छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करा बघा तुम्ही। आता हे भिजत घातलेले 2 ते 4 तास पाण्यात भिजत घातलेले मसूर आहेत मी। अगदी झटपट बनते ही रेसिपी। आता आपण ते मसूर पाण्यातनं काढून त्यामध्ये ॲड करणार आहोत बघा। आणि आता आपण त्याला व्यवस्थित तसं परतून घेणार आहोत बघा। आणि पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आता शिजवण्यासाठी। खूप पातळ अशी भाजी नाही राहत ही, थोडी रवरवीतच राहते। उगीच जरासा अंगापुरता रस्सा असतो, पण खूप मस्त लागते, एकदम टेस्टी लागते खायला। बघा किती सुंदर कलर आला आहे, तरी बघा कशी छान आली आहे। वाव! आता वरतून आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे। झाली आपली भाजी, नक्की ट्राय करा।